अजा एकादशी महत्त्व आणि कथा. श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराजा, आता तुला राजा हरिश्चंद्राची सत्व परीक्षा आणि अजा एकादशीचे महत्त्व सांगतो. सर्व पापे नष्ट करून प्रत्येक सुख आणि समृद्ध प्रदान करणारे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अजा एकादशी असे नाव आहे. असं हे महत्त्वपूर्ण एकादशी व्रत आहे. इतर एकादशीचे प्रमाणे तिचा विधी आहे. भगवान विष्णूच्या उपद्रव स्वरूपाची पूजा आराधना केली जाते. सत्ययुगात सूर्यवंशातील हरिश्चंद्र राजा सम्राट होता. तो गुरु वशिष्ठाचा परम शिष्य होता. धार्मिक सत्यनिष्ठ प्रजा हितदक्ष असल्याने प्रजेचा प्रिय होता. त्याची राणी तारामती अत्यंत साध्वी धर्मपरायण होती. त्याचा रोहिदास नावाचा 8 वर्षाचा पुत्र अत्यंत गुणी आणि संस्कार संपन्न होता. एकदा नारद मुनींनी इंद्रसभेत हरिश्चंद्राच्या सत्यनिष्ठेबद्दल आदर्श राज्य पद्धतीबद्दल स्तुतिस्तोत्रे गायली. देव ऋषी यांनी भरलेल्या सभेत नारद मुनींना बोलवण्याचा वशिष्ठांनी संमती दाखविली. नारदासारख्या सर्व श्रेष्ठ भक्तांकडून वशिष्ठांच्या सत्तशिष्याची सत्कृत्य ऐकून वशिष्ठ ऋषीचे प्रतिस्पर्धा विश्वामित्र यांना वाईट वाटले. ते उठून उभे राहिले आणि रागाने म्हणाले, या इंद्रसभेत हरिश्चंद्राची स्तुतिस्तोत्रे गावीत एवढा मोठा तो सत्यनिष्ठ नाही, आणि हे मी तुम्हाला थोड्याच दिवसात सिद्ध करून दाखवीन. आणि मी ते सिद्ध नाही करू शकलो तर आजपर्यंत केलेले सर्व तपाचे पुण्य हरिश्चंद्राला अर्पण करीन. विश्वामित्राचे ते आव्हानात्मक भाषण ऐकून वशिष्ठ मुनी म्हणाले, खरोखर नारदांनी हरिश्चंद्राच्या सत्यनिष्ठतेबद्दल जी स्तुतिस्तोत्रे गायली ती योग्यच आहेत. राजा हरिश्चंद्र कोणत्याही संकटाच्या काळात सत्यनिष्ठेपासून रतिभरही ढळणार नाही याची मी खात्री देतो, आणि तसे नाही घडले तर मी पंचमहापातकी ठरेल. सभा समाप्त झाली. वशिष्ठ मुनी अनुष्ठानाला बसले. विश्वामित्र हरिश्चंद्राची सत्वपरीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर आले आणि आपले कुटिल कारस्थान सुरू केले. प्रथम मायेच्या सामर्थ्याने अयोध्येजवळ असंख्य वाघ निर्माण करून त्यांच्याकडून अयोध्यावासियांना त्रास देण्यास सुरुवात केली. प्रजेच्या संरक्षणासाठी राजा हरिश्चंद्राने त्यांचा संहार करून प्रजेला भयमुक्त केले. शिकारीच्या धामधुमीने राजा थकला. एक उपवनात विश्रांतीसाठी थांबला. तेथे एक शिवमंदिर होते. राजाने थोडा वेळ शयन केले. तेवढ्यात राजाला स्वप्न पडले आणि त्याने विश्वामित्राला राज्यदान केले. राजाने राज्यदान करण्याचे स्वप्नात मान्य केले. राजा जागा झाला. त्या क्षणी विश्वामित्र ब्राह्मण रूपात येऊन म्हणाला, राजा, मी वृद्ध गरीब ब्राह्मण आहे. मला ओटभर 3.5 भार सोने दिलेस तर माझे एक फार मोठे काम होईल. राजा त्या ब्राह्मणाला घेऊन राजवाड्यात आला. ओटभर सोने त्यांच्या पुढे ठेवले. ते पाहून ब्राह्मण कडाळला. माझेच द्रव्य मला देतोस काय? तू स्वप्नात ज्याला राज्यदान केलेस तो मी ब्राह्मण आहे. सर्व राज्यदान केल्यावर सोन्यावर तुझा काय अधिकार आहे? हीच का तुम्ही सत्यनिष्ठ? या राज्यातील काडीवरही तुझे स्वामित्व उरले नाही. त्या ब्राह्मणाचे भाषण ऐकून राजा आश्चर्यचकित झाला आणि सावरून घेत म्हणाला, भूदेव, आपण मला घोर पापातून वाचविले त्याबद्दल मी आभारी आहे. पण राजाच्या बोलण्याकडे लक्ष न देता ब्राह्मणाने आपला ओटभर सोने दानाचा आग्रह चालूच ठेवला. ब्राह्मण म्हणाला, राजा, तू तुझी पत्नी व मुलगा माझ्या राज्यातून बाहेर पडा. तुमच्या अंगावरील आभूषणे, उंची वस्त्रे काढून ठेवा. ती माझी संपत्ती आहे. वल्कले नेसा. ब्राह्मण नव्हे तर देव आपली परीक्षा घेत आहे असे वाटू लागले. ब्राह्मणाच्या आदेशावरून तिघे जण वल्कले नेसून राज्यातून बाहेर पडले. प्रजा मंत्रीगण त्यांना पाहून शोक करू लागले. ब्राह्मणाला विनंती करू लागले, परंतु ब्राह्मणाने रूप घेतलेले विश्वामित्राला त्यांची दया आली नाही. राजा म्हणाला, भूदेव, 7 दिवसाच्या आत तुमची ओटभर सुवर्ण दक्षिणा वाराणसीला जाऊन स्वतःला विकून देतो असे म्हणून राजाने शोकाकुल प्रजेचा निरोप घेतला. वाराणसी क्षेत्रात तिघे जण वनातून पायीच मार्गक्रमण करीत चालू लागले. विश्वामित्राने त्यांच्या मार्गावर मायेने प्रखर ऊन पाडले. वारा बंद केला. पाणी नाहीसे केले. तिघांना अत्यंत तहान लागली. तोंड वाळून गेले. पाऊल उचलेना. त्यात रोहिदास बाळ पाण्याविना व्याकुळ झालं. तगमग वाढली आणि बेशुद्ध होऊन
जमिनीवर पडलं. हे पाहून तारामती विवळ होऊन रडू लागली. तशात विश्वामित्रांनी वनाला आग लावली. प्रचंड धुरामुळे ते एकमेकापासून दूर गेले. तोच हरिश्चंद्र राजाचा मायावी मृतदेह तारामतीला दिसला. तिला शोक आवरेना. पतीच्या मागे कशाला जगू म्हणून तिने वनव्यात जळून सती जाण्याचा निश्चय केला व ती तिचा चित्ता रचू लागली. तोच विश्वामित्र ब्राह्मणाच्या रूपात आले व तुझ्या पतीचे ऋण फेडल्याशिवाय तुला मरता येणार नाही म्हणून बजावली. पण लगेच खरा राजा व पुत्र रोहिदास वनव्यातून बाहेर आले. तारामतीला हायसे वाटले. ऋणमुक्त होण्यासाठी स्वतःला विकून घेतले पाहिजे यासाठी गवताच्या पेंड्या डोक्यावर घेऊन बाजारात उभे राहिले आणि दास म्हणून आम्हाला कोणी विकत घ्या असे ओरडू लागले. दासाच्या खरेदीसाठी अनेक उत्सुक ठेकेदार आले. त्यापैकी एक कौशिक ब्राह्मणाने एक सुवर्ण भार देऊन तारामतीला विकत घेतले. आई चालली म्हणून रोहिदास दिनवाना चेहरा करून पाहू लागला. तारामती व्याकुळ झाली. तिने ब्राह्मणाची विनवणी केली. ती म्हणाली, महाराज, मी तुमची धर्मकन्या आहे. कृपा करून माझ्या लेकराची ताटाटूट करू नका. तारामतीच्या विनंतीवरून त्या ब्राह्मणाने अर्धा भार सोने देऊन रोहिदासाला विकत घेतले. त्या माय लेकराला घेऊन तो घरी गेला. पुढे हरिश्चंद्र वीर नावाच्या गृहस्थाने विकत घेतला. त्याचे एकभर सोने आले. अशा रीतीने तारामती रोहिदास आणि हरिश्चंद्र राजा यांना विकून ओढभर सोने हरिश्चंद्र राजाला मिळाले. ते सोने राजाने ब्राह्मणाला दान म्हणून देऊन त्याचा पाया पडून सांगितले, महाराज, हे तुमचे दान स्वीकारा. तुमच्या ऋणातून मी मुक्त झालो. तुम्ही अयोध्येला जाऊन आनंदाने राज्य करा. ब्राह्मणाने दक्षिणा घेतली व तो तिथून निघून गेला. राजाही त्याने विकत घेतले त्या मालकाच्या घरी प्रामाणिकपणे कष्ट करू लागला. पाणी भरू लागला. विश्वामित्राच्या अटीप्रमाणे हरिश्चंद्रांनी स्वकष्टाने कमाईनी करून त्यांची दक्षिणा दिली. पण विश्वामित्राने त्यांची पाठ सोडली नाही. राजाने ऋण फेडले. स्वप्नात दिलेले वचन पाळले. चांडाळाचा सेवक झाला. तो सच्चे वचन वृद्ध राखण्यासाठी प्राण्याचा त्याग करील. त्याचे स्वस्थ जीवन म्हणजे आपला घात आहे. तो जिंकला तर माझे सारे पुण्य त्याला अर्पण करावे लागेल. सत्वशील राजाने गुरु म्हणून देवलोकात इंद्रलोकात वसिष्ठ ऋषींचा मान वाढवेल. आपली मात्र अपकीर्ती फजिती होईल या विचाराने द्वेषबुद्धीने विश्वामित्रांनी राजाला आणखी त्रास द्यायला सुरुवात केली. चांडळाच्या घरी पाणी भरण्यासाठी असलेले सर्व मातीचे घडे विश्वामित्रांनी फोडून टाकले. हे पाहून चांडाळाने रागाने राजाकडून ते काम काढून घेतले व त्यांना स्मशानात रखवालदार म्हणून नेमले. रात्रंदिवस स्मशानात राहायचे. द्रव्य घेतल्याविना अंतिम संस्कार करू द्यायचा नाही हे काम राजाकडे दिले. अशा परिस्थितीत राजा आपला दुःखद काळ घालवित होता. एक दिवस गंगा तीरावर त्यांची गौतम ऋषीशी भेट झाली. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार करून आपली व्यथा सांगितली. तेव्हा गौतम ऋषींना राजाची दया आली व ते म्हणाले, राजा, तू जर अजा एकादशी व्रत करशील तर तुझी ही दुःख स्थिती नाहीशी होऊन तुला पूर्वीचे वैभव मिळेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजाने अजा एकादशीचे व्रत विधियुक्त केले. त्या पुण्याने राणी तारामती पुत्र रोहिदास यांच्यासह अयोध्येला जाऊन सुखाने राज्यकारभार करू लागले. श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, जे कोणी या अजा एकादशीचे व्रत करतील, महात्म्य ऐकतील, त्यांना पुण्यलाभ होऊन सद्गती मिळेल. धर्मराजा म्हणाले, हे श्रीकृष्ण, तारामती रोहिदास यांची त्या ब्राह्मणाच्या घरातून कोणत्या पुण्याच्या साह्याने सुटका झाली? श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराजा, तारामती कौशिक ब्राह्मणाच्या घरी गुलाम म्हणून दळण काढण, केर कचरा काढणे, धुणं धुणे, सारवण करणे अशी कामे करत असत. विश्रांती तर एक क्षणभर मिळत नसे. एके दिवशी ब्राह्मणाने आपल्या शिष्यांना वनातून फुले, पत्री, दुर्वा आणण्याची आज्ञा केली. रोहिदासाला ही त्यांच्याबरोबर जावे लागले. वनात फुले, मुले, दुर्वा, समिधा, तुळशी, दर्भ गोळा करू लागले. रोहिदास कमळाचे फूल काढण्यासाठी सरोवरात गेला. त्या क्षणी विश्वामित्रांनी मायेने सर्प निर्माण केला व एका कमल पुष्पात बसविला. रोहिदासाने त्या कमल पुष्पाला हात लावताच त्याला त्यातील सर्पाने दंश केला. रोहिदास घाबरला. वेदना असह्य होऊन आक्रोश करू लागला. त्यांच्या आवाजाने सर्व मुले त्यांच्या भोवती जमली.
तो मूर्छित होऊन तळ्याच्या काठावर पडला. विष सर्वांगात भिनले. त्यांनी मित्रांना सांगितले की माझ्या आईला शोक करू नको असे सांगा. आईला हाक मारतीच त्याचा प्राण गेला. सर्व मुले घाबरून रडत रडत घरी आली. त्यांनी तारामतीला रोहिदास साप चावून मेल्याचे सांगितले. तारामती ही बातमी ऐकताच दुःख घाताने बेशुद्ध पडली. मुलाकडे जाण्यासाठी तिने ब्राह्मणाकडे सवड मागितली, पण घरातले सर्व काम झाल्याशिवाय ब्राह्मण जायचे नाही अशी तिला धमकी दिली. असहाय्यपणे रडत दुःख आवरून धन्याचे सर्व काम तिने केले. तटातूट झालेल्या पत्नीची आठवण काढीत मुलाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी रात्री अंधार पडल्यावर तिला रानात जाण्याची परवानगी मिळाली. रानात मुलाचा मृतदेह पाहताच तिला मूर्छा आली. ती काही वेळेने मुलाचा मृत झाली व शोक करू लागली. देवा, माझ्या विषयी एवढा निष्ठुर का झालास? मी कोणाचाही घात केला नाही, तरी तू माझ्यावर का कोपलास? बाळा रोहिदासा, सुकुमारा, माझा प्राण आहेस तू. तू पण मला टाकून गेलास. आता मी कोणासाठी जिवंत राहू? माझ्याकडे एकदा पहा. बरीच रात्र झाल्यावर विश्वामित्र तेथे ब्राह्मणाचे रूप घेऊन आले व तिला म्हणाले, शोक आवरून मुलाचा अंत्यसंस्कार कर. सूर्योदय झाल्यावर तेथील लोक द्रव्य घेतल्याशिवाय तुला मुलाला दहन करू देणार नाही. असे तिच्याशी बोलून तिच्या जवळचे रोहिदासाचे प्रेत घेतले व तिच्यासह गंगा तीरावर गेला. तेथे तारामतीने अंधारात चाचपडत लाकडे गोळा केली व चित्ता रचली. तीवर प्रेत ठेवून अग्नी लावला. ब्राह्मण निघून गेला. चित्ता पेटली तेव्हा तारामतीला अश्रू अनावर झाले. ती मोठमोठ्याने रडू लागली. तो आवाज ऐकून स्मशानातील रखवाली करणारा हरिश्चंद्र तेथे आला व कोणतरी द्रव्य दिल्याशिवाय प्रेतावर अग्निसंस्कार करते आहे म्हणून त्याने नुकतीच पेटलेली चित्ता विझवून टाकली व अर्धवट जळालेले प्रेत स्मरणावरून काढले आणि रडत असलेल्या तारामतीला म्हणाला, तू कोण आहेस? स्मशानाचा कारभार न देता प्रेत कसे जाळतेस? त्या अंधुक प्रकाशात दोघांनीच परस्परांना ओळखले नाही. त्या स्त्रीने आपण तारामती असल्याचे सांगताच हरिश्चंद्राला दुःख वेग आवरेना. प्रेत रोहिदासाचे आहे हे कळल्यावर त्याचे हृदय फाटून गेले. त्या शोक भरातच तो मुलाचे प्रेत जाळण्याची परवानगी मागण्याकरता आपल्या मालकाकडे गेला. पुन्हा विश्वामित्र ब्राह्मण रूपाने आले व तिला म्हणाले, इथे रात्री डांकीने हिंडतात, त्यातील एखादी तुला खाऊन टाकेल. तुझा नवरा येईपर्यंत तू देवळात बस. तारामती रोहिदासांचे प्रेत घेऊन देवळात बसली. दुःखाने श्रमाने ती बेशुद्ध पडली. विश्वामित्राने रोहिदासाचे प्रेत फाडून त्यातील आतडे काढून तारामतीच्या गळ्यात घातले. मांस रक्त तोंडाला फासले व देवळात डांकीन मुले खात बसली आहे असे सर्वांना सांगत सुटले. गावातील लोक तेथे आले व त्यांनी तारामतीचा वध करण्यासाठी वीरग्रहस्थाने हरिश्चंद्राला आज्ञा केली. हरिश्चंद्राने शस्त्राचा घाव घालण्यासाठी हात वर केला. त्या क्षणी आजा एकादशीच्या पुण्याने भगवान विष्णू प्रकट झाले. त्यांनी राजाचा हात धरला. तारामती रोहिदासाला पूर्ववत केले. देवाने तिघांना हृदयाशी धरले. विश्वामित्राने राजाची क्षमा मागितली. आपले पुण्य त्याला अर्पण केले. अयोध्येतील लोकांनी राजा राणी रोहिदासाला सन्मानाने नगराला नेले. सिंहासनावर बसवले. असेच आजा एकादशीचे पुण्य जर मिळवायचे असेल तर आजा एकादशीचे व्रत उपवास नक्की करा. जर कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.